आहेत आणि त्यांच्यासाठी येताना पाहायला मिळतात मयूर खेंडे. मॅचला होते सुरुवात. दोन बलाढ्य, दोन नाही तर चार बलाढ्य संघांमधील लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मानाचा दहावीर चषक. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर चौकार येतोय कुणाल कोंडाळकर. आणि या परिसरातील जे मुंबईकर आहेत ते एकत्रितपणे तिकडे सुद्धा क्रिकेट खेळत असतात. खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे तिकडे सुद्धा या परिसरातील खेळाडू क्रिकेट खेळत असतात. त्यातील एक बॅटिंगसाठी कुणाल कोंडाळकर पाहायला मिळतात. कुणाल याही वेळेला आक्रमण करतायत. हा सुद्धा बॉल जातोय सी बार रेषा पार. षटकार. अकोटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण केलंय. पाहू शकता बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. कमी नाहीये. वर्षे आणि नागोटणे यांना देखील प्रयत्न करावे लागतील त्यांना रोखण्यासाठी. पहिल्या दोन्ही मॅच खूप चांगल्या पाहायला मिळाल्या. पहिली मॅच कमी धावसंख्येमध्ये रंगली आणि दुसरी मॅच जास्त धावसंख्येमध्ये रंगली. तिसरीचं काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेला मात्र कमबॅक म्हणतात ना की वरिष्ठाचा सल्ला खूप मोलाचा असतो. थोडीशी चर्चा केली तिकडे आणि त्यानंतरचा चेंडू खूप चांगला टाकलाय आणि दोन्ही बाजूने मॅचेस गेल्या तर ते आपल्याला खूप आवडतात आणि आज तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलाच दिवस दहावीर चषकाचा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पहिल्याच दिवशी झाली आहे आणि तालुक्याच्या आताच चर्चा झाल्या कोणते कोणते तालुके आलेत, कुठल्या कुठल्या टीम आहे. अगदी पुणे जिल्ह्यातील सुद्धा शिरूर आणि मावळ सारखे दोन बलाढ्य संघ आज इकडे इकडे या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. वेगवान चेंडू होता परंतु उडवलाय. ओहो, जबरदस्त हिट पाहायला मिळतोय. कुणाल कोंडाळकर ऑन फायर. इकडे जर पाहिलं तर काय जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळते. 22 धावांवर धावफलक पहिल्याच षटकात गेलेला आहे. सिक्सर सुप्रीमोच्या या बॉलवर जर पाहिलं तर सिक्स नाही येणार तर काय येणार तुषारजी, आणि सिक्स सुरू झालेले आहेत. म्हणून आम्ही केतन सेठ यांचाही उल्लेख करू कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठीचे हे चेंडू उपलब्ध झालेले आहेत आणि खूप चांगलं काम मात्र ही बॉलिंग करतायत. आता नवीन जो क्वालिटी आलेली आहे ती मात्र अगदी वाखाणण्याजोगती आहे, परंतु गोलंदाजांना सुद्धा मदत करते चांगली गोलंदाजी झाली तर. यावेळेला मात्र फटका मिड विकेटच्या दिशेने आणखीन एक हल्ला. याही वेळेला 6-6-6 षटकार.
पहिलं षटक संपण्यास 4.5 मिनिटे आपण घेतलेली आहेत, याची नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटात जर मात्र या ठिकाणी ह्या 4 ओव्हर संपल्या नाहीत, शेवटच्या ओव्हरसाठी तुम्हाला एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता येताना पाहायला मिळत आहेत कल्पेश वाळुंज यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. गावासाठीचं क्रिकेट खेळता खेळता आज 2 गावासाठी एकत्रित क्रिकेट खेळायचं आहे. तालुक्यातील सगळ्या तालुक्याचं म्हणजे तालुक्यातील 48 संघ खेळणाऱ्याची खूप मोठी उपलब्धता आहे. 48 गावं मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत 24 संघांमध्ये. ही चर्चेचा विषय होताना पाहिलं मिळेल. 5 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक संपलंय. जेवढा विलंब कराल त्याचं तुम्हाला सजा देखील मिळू शकते, कारण इकडे तुम्हाला 20 मिनिटात पहिल्या 4 ओव्हर संपवायच्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. हा टायमर ऑन केलेला आहे ऑलरेडी, फक्त रिव्ह्यूच्या वेळेला तो थांबला जाईल. यावेळेला उसळता बॉल या ठिकाणी त्याला रीच करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत कल्पेश. खेळाडू बाद. या ठिकाणी दहावीर मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांसाठी दुपारच्या मध्यान्हाच्या ज्या भोजनाची व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सर्व मित्रमंडळातील सदस्यांना विनंती आहे आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. विकेट येताना पाहायला मिळाली इकडे. पहिल्या षटकात याला तर क्रिकेट म्हणतात, कधी इकडे तर कधी तिकडे, आणि असं असेल तर आपल्याला जास्त आवडतं. प्रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट तर आलेली आहे आणि इकडे जर पाहिलं तर आता धावसंख्या 28 वर स्थिरावलेली आहे. बॅटिंग टीम आपला बॅटर सुद्धा त्वरित पाठवायचा, जास्त विलंब करायचा नाहीये. आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये 28 रन आल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी या धावसंख्येला थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. 29 धावा धावफलकावर आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 29 वर स्थिरावलेली आहे आणि इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे, कारण 5 षटकांच्या या मॅच मध्ये कमीत कमी धावसंख्येत रोखायचं प्रतिस्पर्ध्यांना. पहिल्या षटकात ज्या धावा झाल्या त्या संख्येने जर राहिली ॲव्हरेजली तर 100 सुद्धा होऊ शकतात, परंतु क्रिकेटही कमबॅक होईल. कल्पेश यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि कल्पेश घेतात एक महत्वाची विकेट. कुणाल कोंडाळकर ज्याने धुमाकूळ घातला तेच होतात बाद. वेळेच्या थोडंसं पाठीयात याची नोंद घ्या. 29 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. निकू देशमुख आणि त्याचबरोबर प्रतीश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रतीश जावरे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाहूया निकू आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. कल्पेश यावेळेला थोडासा उसळी घेतला बॉल होता, ऑन साइडला स्टीअर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. स्क्वेअर लेगचे फिल्डर येत आहेत, त्यांच्या दिशेने चेंडू जायला धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. 30 धावा नियंत्रण काय असतं ते या ठिकाणी कल्पेशने दाखवले. कल्पेश आणि 30 धावांवर धावसंख्येला पाहायला मिळते. 4 चेंडूत केवळ 2 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेटही इकडे आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा पाहायला मिळतात आपल्या कल्पेश. वेगवान चेंडू, त्याला मात्र खाली क्षेत्रात खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, शॉर्ट स्क्वेअर लेग होता त्याच्या डोक्यावरून 4 धावा, चौकार.
षटक मार्गस्थ असताना चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. श्री सोमजाई हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेनवई आणि टेमगर एकत्रित पाहायला मिळते. समोर जर पाहिलं तर वरसे आणि नागोडणे. टप्प्याचा बॉल पुन्हा आक्रमण. यावेळेला मात्र बॉल फाईन लेगच्या दिशेने पुन्हा जातोय. 4-4-4-4 सिक्सरच्या बॉलवर चौकार. दोन विकेट माघारी परतलेले आहेत. श्री सोमजाई संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेनवईचा प्रतीश दावरे आणि त्याचबरोबर निकू देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता आमंत्रित केलं यश पाटील यांना. 2 षटकं पहिली संपली आहेत. 11 मिनिटं गेलेली आहेत. म्हणजे या 2 षटकं तुम्हाला 9 मिनिटात संपवायची आहेत. लक्षात घ्या फिल्डिंग टीम. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं संपवायची, त्याची नोंद आपण घ्यायची. 38 धावा धाव फलकावर आपला पाहायला मिळतात. नियम सगळ्या संघांसाठी सारखे असतील. संघ कोणाचाही असू देत, कोणत्याही स्पॉन्सरचा असू देत, हे नियम फायनल असतील. बरोबर ना संकेत भाई? नक्कीच. हे सगळे एकत्र कशासाठी आलेत? यासाठी. एवढे असोसिएशन कशासाठी निर्माण झाल्यात? शिस्तीसाठीच झाल्यात. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अडवला जाईल. सर्कलच्या आतमध्येच बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 39. आज मात्र धावा सुद्धा या ठिकाणी बनताना पाहायला मिळत आहेत. सिक्सर कंपनीचा नव्याने बनवण्यात आलेला बॉल सिक्सर सुप्रीमो खूप मोठ्या प्रमाणावर धावा पाहायला मिळत आहेत. याही अगोदरची मॅच खूप मोठ्या प्रमाणावर धावा झाल्या, परंतु त्याचा जवळपास पाठलाग होता होता राहिला. म्हणजे एवढी कमाल पाहायला मिळते. कमी गतीने बॉल हळूवार पद्धतीने स्टीअर केलाय. बॉल आतमध्ये आला. सुरुवातीला ओळखलं नव्हतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली होती. त्यामुळे मात्र 1 धाव का होईना या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली. 40 धावा धाव फलकावर आहे. संपूर्ण रोहा तालुक्याचं लक्ष इकडे लागलेलं आहे. रोहाच नाही तर रायगडाचं देखील लागलेलं आहे. आणि ज्यावेळेला तालुका निहाय गट असेल, अख्ख्या महाराष्ट्राचं सुद्धा लागणार आहे. कारण विविध जिल्ह्यातील संघ इकडे येणार आहेत. यावेळेला पुन्हा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. यश पाटील या ठिकाणी मात्र फलंदाजांना थांबवताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजांना थांबवण्यात त्यांना यश मिळते यश पाटील यांना. परंतु फलंदाजही कल्पक फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर करतील. कारण जरी किती चांगली गोलंदाजी होत असेल, फलंदाजांना कमबॅक करावंच लागतं. यावेळेला वेग पाहायला मिळाला. प्रचंड वेग, परंतु पंच हात फैलावतायत, कळवतायत ही गोलंदाजी अचूकतेवर नव्हती. त्यामुळे इकडे वाईट बॉल घोषित केला. धावसंख्या 41 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यश पाटील तर समोर निकू देशमुख. आजचा दिवस क्रिकेटचा नवीर चषकाच्या सुरुवातीचा चर्चा सुरू झाल्यात. कोणाकोणाच्या आज टीम आहेत, आज स्पॉन्सर कोण आहेत, ओनर कोण आहेत, आज कोण जिंकलं, कोण हारलं, कोणतं गाव जिंकलं, कोणते गाव 2 एकत्र आहेत, अशा चर्चा आज पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा कमी गतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, परंतु इकडे जर पाहिलं तर 41 वर धावसंख्या स्थिरवताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूत केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामुळे याचं कौतुक करावं लागेल. बॉलचा अंदाजच येत नाहीये. बॉलची गती कधी जास्त ठेवतायत, कधी कमी ठेवतायत, कधी बॉल पुढे टाकतायत, कधी मागे ठेवतायत. त्यामुळे मात्र फलंदाज निकू थोडीशी स्ट्रगल करतायत. यावेळेला फुल टॉस, परंतु कमी गती होते त्यामुळे टायमिंग नाही करू शकले. धावसंख्या स्क्वेअर लेगच्या दिशेने गेल्या. एकाच्या धावेवर मात्र धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळतात. प्रेक्षक देखील खूप मोठे आणि प्रेक्षकांची व्यवस्था पहा. प्रेक्षकांना सावलीसाठीची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. या स्पर्धेची ती ओळख देखील आहे. यावेळेला पुन्हा कमी गतीचा चेंडू टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. ओव्हर संपल्या 3 धावसंख्या झाली 42 आणि 42 धावा
धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या षटकात काय गोलंदाजी राहिली, केवळ 4 धावा खर्च केल्या, त्यामुळे इकडे कौतुक करावं लागेल यश पाटील यांचं. आणि इकडे कमबॅक झाले. सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये 28 आल्यानंतर असं वाटत होतं 100 होतात की काय, परंतु इकडे कंट्रोल केला गेलाय. आम्ही आभारी आहोत dreamscricket.in चे. आणि प्रत्येक प्रेक्षक म्हणजे युट्यूबला पाहतो त्यांनाही विनंती असणार आहे, आपला मोबाईल लगेच बाहेर काढा आणि dreamscricket.in आपण सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच्या लगेच बेल आयकॉनला हिट करा आणि आपण सबस्क्राईब करायचंय. मैदानातील प्रेक्षकांनाही विनंती आहे, आपण मैदानात असला म्हणून काय झालं, आपण आतापर्यंत ते सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या जिल्ह्यातला चॅनेल आहे आणि खूप चांगलं काम करतायत. प्रत्येकाने आपला मोबाईल बाहेर काढा आणि लगेचच एक विनंती आहे, या चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळेचं बंधन आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. वेगातील चेंडू पाहायला मिळाला, परंतु मोठ्या फटक्यात नाही परावर्तित करू शकले. तिकडे फिल्डर थोडेसे स्किड झाले, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. 43 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना 12वं पर्व म्हणजे जवळपास एक तप पूर्ण होत आहे या स्पर्धेचं. आणि या 12वं पर्व देखील सगळ्यांच्याच उत्सुकतेचं होतं, उत्कंठेचं होतं. होईल की नाही अशी शंका निर्माण झाली होती. पहा वेळ आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला पॉवर दाखवली आहे बॅटरने. जबरदस्त हिट प्रति जावरे यांची. रक्षकांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 49 वर स्थिरावलेली आहे. आजचा दिवस जर पाहिलं तर क्रिकेटसाठी आणि रोहा तालुक्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे गुणवान खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा श्रवण माळी यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. 1 रन तिकडे घेताना पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 28 ची सुरुवात झाली होती, त्यानंतर थोडंसं कंट्रोल केलंय. निकू देशमुख आणि प्रति जावरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक 60-65 मध्ये देखील चांगली मॅच रंगू शकते. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता तर इकडे प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा एकदा श्रवण माळी यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 50 वर धावसंख्या थांबली आहे आणि आता जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. कमबॅक केलाय, जबरदस्त कमबॅक केलाय. चर्चा या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली. निकू देशमुख थोडंसं स्ट्रगल करतायत. 7 चेंडूमध्ये 4 धावांवर ते बॅटिंग करतायत, परंतु क्रिकेट आहे, कमबॅक करू शकतील आणि ती क्षमता त्यांच्याकडे आहे, दाखवावी लागेल. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. काही काळ जरूर होता, परंतु फिल्डर आले तिकडे. बघता बघता एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 51 वर पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि या 4 ओव्हर संपवण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी नागोटने वर्षे संघाने 19 मिनिटांमध्ये या 4 ओव्हर संपवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक. परंतु शेवटची ओव्हर सुद्धा आपल्याला या 6 मिनिटात संपवायची. चला चला लवकर. 4 ओव्हरचा नियम आपण पाळलेला आहे, परंतु बॅटिंग टीम आपलंही सहकार्य अपेक्षित आहे.
तुषारजी 19 मिनिटांमध्ये पहिल्या 4 ओव्हर टाकलेल्या आहेत आणि सगळ्याच टीमला विनंती आहे, कारण आपण जर क्रिकेटला चांगले दिवस आलेत आणि शिस्त दाखवली तर याही पेक्षा चांगले दिवस यायला वेळ लागणार नाहीये टेनिस बॉल क्रिकेटला, आपल्या टेनिस बॉल क्रिकेटला. पहिलाच बॉल प्रचंड वेगात पाहिला मिळतो, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येताना पाहिला मिळते. होतोय षटकार. इकडे आता फ्री हिट असणार आहे, स्लोअर वन करायला गेले, गती परिवर्तन करायला गेले आणि सोपं नसतं. अशा वेळेला आपली पिचिंग खूप महत्वाची असते, तेच इकडे नाही राहिलं. भीमर पंचांनी ओळखला आणि या 6 धावा आणि +9च्या 58 वर धावसंख्या पोहोचली आहे. शेवटची ओव्हर आहे. वेगा चेंडू, त्याला जर पाहिलं तर कव्हर्सला खेळलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पार देखील होतोय. सिक्सरच्या बॉलवर चौका. श्री राजे 11 आरे, आरे खुर्द आणि आरे बुद्रुक एकत्रित आहे. क्या बात आहे. आणि दुसऱ्या बाजूला श्रेय राजे 11 आणि दुसऱ्या बाजूला साई अर्षित श्रेयस 11, दाटव आणि मलखंडवाडी असे सगळे इकडे असणार आहे. पहा पुन्हा एकदा स्लोअर वन टाकलाय, तो इकडे प्रभावित करताना पाहिला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 62 वर आहे. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल आहे जरूर, कारण पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगली कुणाल कोंडवळकर यांनी बॅटिंग केली, कुणाल कोंडवळकर यांनी बॅटिंग केली आणि त्यानंतर कमबॅक प्रतिस्पर्धी टीमने सुद्धा केलेले आहे. नागोटणे आणि वरसे हा संघ एकत्रित पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला आणि धावसंख्या 62 आहे. शेवटची ओव्हर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला डाव 5 षटकांच्या या लढती आहेत मानाच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकला जातोय. पंचांचं बोट आकाशाकडे. LBW आउट. हा LBW आणि कॉट व्हीएंड साठी रिव्ह्यू नाहीये, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. विकेट येताना पाहिला मिळेल. अगदी खोलवर टप्प्याचा एक वेगवान चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केला गेला आणि 65 वर आणखीन एक धक्का बसलाय. यश पाटील चांगली गोलंदाजी करतायत. नो बॉल आला खरा, खराब बॉल आला आणि त्यानंतर कमबॅक त्यांनी केले आणि 62 वर धावसंख्या पाहिला मिळते. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नियमांचं पालन सगळ्यांना करायचंय, वेळेचं बंधन देखील सगळ्यांनाच पाळायचंय, याची नोंद आपण घ्यायची आहे. रोहा तालुका क्रिकेटच्या नकाशावर सातत्याने आज नाही तर कित्येक वर्ष आम्ही पाहतोय, परंतु दहावीर चषकाने देखील गेल्या 12 वर्षामध्ये या रोहा तालुक्याच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलेलं आहे. अलीकडे रोहा तालुका प्रीमियर लीग सुद्धा सुरू झाली आहे. तालुक्यातील क्रिकेट नेहमीच चर्चेत असतं. यावेळेला वेग पाहिला मिळाला, परंतु अचूकता नव्हती. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल खेळवतायत. महत्वाचे रन असतील. या धावसंख्या जर पाहिली तर आता 63 वर जाते. पुन्हा एकदा यश पाटील 16 धावा खर्च केल्या त्यांनी आतापर्यंत. 10 चेंडूंचा खेळ 10 चेंडू त्यांनी टाकल्यानंतर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहूया. एका बाजूला जर पाहिलं तर टीम पाहिला मिळते श्री सोमजाई शेनवई
यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल पंच घोषित करतायत. या धावा खूप महत्वाच्या असतील. शेणवई आणि टेमगर, वरसे आणि नागोटणे अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. विजयजी वारंगे साहेब सनी 11 वर्षेचे संघ मालक आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्री सोमजाई मंडळ शेणवई. पुन्हा एकदा वेगवान खोलवर टप्प्याचा बॉल, याही वेळेला LBW विकेट. आरे खुर्द आणि आरे बुद्रुकची एकत्रितपणे टीम आणि महेशजी दिघे साहेब यांची ही टीम आहे, संघ मालक आहेत. आणि साई आर्शित, श्रेयस 11 मलखंडवाडी आणि सोनार शिंद धाटाव, हेमंतजी सणस साहेब आणि त्याचबरोबर उमेशजी बोगटे साहेब यांची टीम आहे. हेमंतजी सणस आलेत का? यावेळेला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपील झाली, परंतु त्याचा प्रभाव नाही पडला इकडे. आणि ओव्हर संपतायत या ठिकाणी. 5 धावसंख्या जर पाहिली तर बाईच्या स्वरूपातील या धावेच्या जोरावर धावसंख्या 65, 5 विकेट माघारी. श्री सोमजाई मंडळ शेणवई याच नावाने संघ आहे, संघ मालक देखील आहेत. तर मंडळाचे प्रतिनिधी सर्व कोण असतील त्यांना विनंती, आपला सन्मान केला जाणार आहे. आणि श्री विजयजी वारंगे साहेब आपण देखील यायचे, आपलाही सन्मान केला जाणार आहे. दोन्ही संघांच्या संघ मालकांना विनंती, आपण या ठिकाणी यायचं, आपला सन्मान होईल. टॉस केला जातोय त्या ठिकाणी आमचे प्रशांतजी जंगम या. टॉस देखील या ठिकाणी होणार आहे. मजा येईल या ज्यावेळेला मॅच दुसऱ्या डावामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा श्री धावीर चषक 2024 आपण पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसात चर्चा झाली या स्पर्धेची. टॉस घ्यायचा आहे आणि दोन्ही टीमला विनंती आहे, चला लगेच मैदानात मार्गस्थ देखील व्हायचंय, विलंब करू नका. दत्ता मागावकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. इथे हॅलो हॅलो इथे मात्र हॅलो हॅलो इथे मात्र चौथा मॅच इथे मात्र नाणेफेकीचा कौल होतोय. एका बाजूला आहे बंटी पाटील तर दुसऱ्या बाजूला नवीन बामुगडे. दत्ताजी मागावकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय आणि ते मलकनवाडी आणि धाटाव संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर बंटी आपला प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. आणि तुला माहिती आहे आरे बुद्रुक आणि आरे खुर्द हे दोन संघ एकत्रित होऊन खेळतायत, तर त्यांच्या समोर असे कोणते गोलंदाज आहेत, असे कोणते फलंदाज तुझ्या संघामध्ये आज सामील आहेत? त्यांच्यासाठी सिद्धू मोरे एक आहे, देवा, विजय नागवेकर आणि मी स्वतः. आणि जर आपण पाहिलं तर प्रथमच धावीर चषकामध्ये 2 गाव 1 संघ असा फॉर्मॅट आहे, त्याच्याबद्दल तुझं म्हणणं काय? हा फॉर्मॅट खरं तर खूप छान आहे. सगळ्या संघांना खेळायची संधी मिळते आणि संघ पण खूप टफ होतात. विचार विनिमय करावा लागतो, टीम बॅलन्स करावी लागते, सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तर मजा येईल 2 गाव 1 संघ खेळायला. धन्यवाद बंटी. तर नक्कीच बंटीने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तुमच्याकडे फलंदाजी आली. तर तू आता बोईसर इथे स्थायिक आहेस आणि आज धावीर चषक खेळण्यासाठी तू आलेला आहेस. आणि मला आठवते नवीन बामुगडीची खेळी सुद्धा एका धावीर चषकाच्या पर्वामध्ये गाजली होती. तर तशी खेळी पुन्हा एकदा साकारायची तुला नक्कीच संधी आहे, तर तू ती साकारशील का? नक्कीच प्रयत्न करीन तशी खेळी करण्याचा आणि माझ्या टीमकडून पण तसाच सपोर्ट आहे आणि टीम
धन्यवाद नवीन. तर इथे मात्र नाणेफेकीचा कौल होतोय आणि धाटाव मलकनवाडी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पंचांना असेल विनंती, दोन्ही फलंदाज मैदानात जिंकण्यासाठी हव्या त्या तब्बल विजयासाठी 66 धावांची आवश्यकता या मॅचला. दावीर चषक आपण पाहतोय. दावीर चषकाचा पहिला दिवस, मॅच नंबर 3 आपल्याला पाहायला मिळते. तुषार आणि निलेश ही जोडी मात्र मैदानात वरसे नागोटण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. सनी इलेव्हन वरसे आपण या ठिकाणी पाहतो. विजयजी वारंगे यांची टीम पाहायला मिळते आणि मॅच जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अगदी टाइम नोट केला जातो, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. अगदी म्हणजे बॅटिंग टीम कडून जरी विलंब झाला तर तो सुद्धा या ठिकाणी कट करतोय आपण. तुषार स्ट्राईक साठी, निलेश पिंपळे आणि तुषार कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत कुणाल कुंडाळकर. मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय. 66 करायचंय पाठलाग. चला त्वरा करा. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. तिकडे फिल्डर कॅच हातातून निसटताना पाहायला मिळते. हो, कॅच होणं गरजेचं होतं. पहिल्याच या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर पहिल्या डावात मोठे स्ट्रोक आले होते. याही वेळेला तोच प्रयत्न होता. टाइम आपण स्टार्ट करतोय याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 2 झाली आहे. पुढच्या दोन्ही टीमने बॉल वगैरे चॉईस करून ठेवायचा आहे आणि जशी ही मॅच संपेल लगेच मैदानात दाखल देखील व्हायचं आहे, कारण आपल्याला वेळेचं बंधन सुद्धा आहे. हो, यावेळेला टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल कट होतोय. कट होऊन यष्टिरक्षकांकडे जातोय. संधी नाही मिळत आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. 66चा करायचा आहे पाठलाग. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मानाचा श्री दावीर चषक आपण पाहतोय. श्री सोमजाई शेनवई आणि सनी इलेव्हन वर्षे यांच्यातील मॅच. पुन्हा एकदा तेच मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी की काय. पॉवर प्ले मध्ये नवीन बॉल वळवताना पाहायला मिळत आहेत कुणाल. बॅटिंग मध्ये तर प्रभावी ठरले, आता बॉलिंग मध्ये देखील प्रभावी ठरताना पाहायला मिळत आहेत. ज्या धाटणीची ते गोलंदाजी करतात. 2 धावा धावफल कव्हर आहे. दोन्ही चेंडू लगातार निर्धाव आलेत. याही वेळेला तेच आणि सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. पहिला धक्का खेळाडू बाद. सागर येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होते, परंतु या गोलंदाजीचं उत्तर तुम्हाला शोधावंच लागेल. बॉल फिरतायत, बॉल वळतायत, परंतु या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला बॅटने द्यावं लागेल. यावेळेला स्वाईप करतायत. बॉल मात्र फाईन लेगच्या दिशेने निघाला. आल्या आल्या सागर यांच्या बॅटमधून येतोय चौकार. गोलंदाजी होत होती. सरळ बॅटने रन येत होता. बॅट आडवी केली आणि 4 धावा वसूल केल्या गेल्या. सागर यांचं कौतुक करावं लागेल. चांगला या ठिकाणी स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. आणि ही धावसंख्या जर पाहिली तर 66 जरी एक सन्मानजनक वाटत असले प्रयत्न करावा लागेल. यावेळेला आपण पाहू शकता. पहा, ज्या वेळेला तुम्ही काहीतरी वेगळं कराल त्यावेळेला बॉलर देखील वेगळं करतो. 3 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर बॅट्समॅनने बॅट आडवी केली. त्यानंतर लगेच बॉलरने आता काहीतरी वेगळं होतंय माझ्या विरुद्ध म्हणून मीही वेगळं करायला जातो. त्या प्रयत्नात एक वाईट बॉल आलाय. त्यावेळेला थोडा पुढे बॉल केलाय आणि इकडे जर पाहिलं तर हातातून बॉलही निसटतोय. धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बाईटच्या स्वरूपातील एक धाव. प्रेक्षक हे प्रेक्षक असतात.
प्रेक्षकांना सगळा काही अधिकार दिलेला आहे. तुमचं निरीक्षण प्रेक्षक करत असतात, म्हणजे खेळणाऱ्यांपेक्षा प्रेक्षकांचं सगळं लक्ष असतं. 8 धावा धावफलकावर पहिलं षटक संपतंय. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर 1 विकेट माघारी परतलेली आहे. परंतु हेच प्रेक्षक आहेत, तुम्ही चांगलं नाही केलं तर तुम्हाला ओरडतात, तुम्हाला नावे ठेवतात. परंतु तुम्ही चांगलं करा डोक्यावर घेणारे सुद्धा हेच प्रेक्षक असतात. आणि तुमचे पाठीराखे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. कारण तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला डोक्यावर घेतील, चांगलं नाही केलं तर तुम्हाला ओरडतील सुद्धा. ओरडतील आणि संध्याकाळी तुम्हाला समजवायला देखील येतील. हरकत नाही, मी ओरडलो, चांगली नाही खेळला तुम्ही, परंतु चांगलं करू शकतोस म्हणून ते सांगणारे सुद्धा चाहते असतात. त्यामुळे चाहते तुम्हाला पाहिजेत, तुमचे समर्थक तुम्हाला पाहिजेत. ते कधी ओरडले तर नाराज होऊ नका. कधी कधी तर तुम्ही जेवलेत की नाही जेवलात याच्यासाठी तुम्हाला फोन करतात. तुम्हाला मॅचला जायचं असेल तर तुम्हाला एक वेळेस माहीत नसतं, परंतु त्याला बरोबर माहिती असतो. तो बाईक घेऊन तुमच्या दारात येतो, अरे चल तुझी मॅच आहे. त्यामुळे चाहते सुद्धा तजुबाई तेवढेच महत्वाचे आहेत. मनीष देशमुख यांना मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. पहिलं षटक जर पाहिलं तर 8 धावांचं राहिलं. अजूनही जर पाहिलं तर 24 बॉल 58 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील. सागर यांच्याकडे ती क्षमता आहे आणि निलेश पिंपळे यांच्याकडे देखील क्षमता आहे. ती सागर कांबळे, सागर यांच्यासाठी प्रचंड वेग. मनीष आले आणि काय वेगात बॉल टाकलाय. पहिलाच थोडासा एक पाय पुढे टाकला जरूर होता, परंतु बॉलला वेग एवढा होता ते या वेगाने थांबवलं मनीषने. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. समीकरण बदलते 23 मध्ये 58. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवे. यष्टीरक्षक आलेत आणि पकडतायत कॅच आणि मनीषला मिळतंय यश. प्लेइंग 11ची लिस्ट पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल आपली प्लेइंग 11ची लिस्ट. श्री राजे 11 आरे आपल्या कॅप्टनला विनंती असेल आपली प्लेइंग 11ची लिस्ट इकडे पाठवायची. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सागरच बाद झाले, ज्यांनी सुरुवात केली होती चौकाराने आणि आता जर पाहिलं तर सिद्धेश आलेले आहेत. हो हो हो, आणखीन एक वेगवान चेंडू लेंथवरचा पहिला मिळाला. यष्टीरक्षकांकडे गेलाय. डॉट बॉल. लगातारचा तिसरा चेंडू. कौतुक करावं लागेल. सदस्य कोणी म्हणजे आपले जे सगळे सदस्य आहेत त्यांच्या मध्यान्हाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अजून कोणी बाकी असेल तर सर्व सदस्यांना विनंती असेल आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा. यावेळेला स्ट्रोक चांगला पाहिला मिळतोय. पाहूया किती लांबवर जाईल. फिल्डर आहेत तिकडे आणि एफर्ट्स दाखवले तिकडे, परंतु कॅच नाही होऊ शकली. शेवटच्या क्षणी दुसऱ्या प्रयत्नात बॉल हातातून जमिनीवर पडला आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे 9 वर. प्रयत्न करावे लागतील. मॅच संपलेली नाहीये. दुसरी ओव्हर आहे आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावर आहेत. प्रयत्न करावे लागतील. सिद्धेश आणि निलेश आज तुमच्यावर सगळ्यांच्याच नजरा आहेत. एकाच वेळेला 2 गावांच्या नजरा आहेत. यावेळेला टप्प्याचा बॉल. फटका तर फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत पाहिला मिळतोय. फिल्डर आलेत तिकडे आणि आता मात्र खूप छान झेल. वाह, दर्जेदार झेल घेतलाय. प्रत्येक जण क्रिकेट वेड आहे आणि क्रिकेटने त्याला झपाटलेलंच आहे, म्हणून तो या ठिकाणी आहे. आपली मॅच असू देत नाही असू देत, परंतु आपण मैदानात येतो आणि मैदानात चालू असतात. मैदानात एखाद्याने जर डॉट बॉल केला तर आपण बाहेरून ओरडून सांगतो, अरे यार असा का मारला नाही, तसा मारायला पाहिजे होता. अशा चर्चा होताना पाहायला मिळतात. कारण हा क्रिकेटचा खेळ बाहेरून आपण जरी बघत असू
परंतु आपल्याला एक काळी असं वाटतं की आपण स्वतःच मैदानात खेळतोय, आपण स्वतः त्या 11 मध्ये आहे, असं कधी कधी आपल्यालाही भास होत असतो. धावसंख्या 9 आहे. विकेट मात्र आणखी एक येताना पाहायला मिळाली, परंतु प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. यश पाटील ज्यांनी बॉलिंग मध्ये प्रभावित केलं होतं, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु कॅच नाही होऊ शकले आणि तिकडे जर पाहिलं तर 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. ओव्हर संपल्या 2, धावसंख्या झाली आहे 10. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओमकारजी तवटे यांच्याकडून पारितोषिक आलंय. सागर यांनी एक चांगला झेल या ठिकाणी घेतला, त्यांच्यासाठी 200 रुपयाचा पुरस्कार आहे. श्री सोमजाई शेनवई आणि दुसऱ्या बाजूला सनी 11 वर्षे यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 18 चेंडू 56. फक्त तुम्हाला एक गोष्ट आठवावी लागेल, कुणाल कोंडाळकर यांनी पहिल्या एकाच ओव्हरमध्ये 28 मारल्या होत्या, तर आपण 3 ओव्हरमध्ये या धावसंख्या 56 का नाही करू शकत? त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 10 धावा धावफलकावर, 3 मध्ये अजूनही जर पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता आहे. कुणाला आले पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय, तिकडे क्षेत्ररक्षक आलेत, आणखीन एक विकेट. पाठला करत असताना वर्षे आणि नागोटने थोडेसे बॅकफुटला आहेत, परंतु फ्रंट फुटला आणण्यासाठी आता षटकार चौकारांची आवश्यकता आहे. मानाचा धावीर चषक आहे. 365 दिवस जर इकडे विजय नाही मिळवला गेला, 365 दिवस वाट पाहावी लागेल या क्रीडा स्पर्धेची, कारण वर्षभर चर्चा असते या स्पर्धेची देखील. यावेळेला मात्र संयमानेच या बॉलला मात्र मिड विकेटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली. कुणालचं हे षटक देखील तेवढंच चांगलं राहिलंय. पहिल्या षटकात 28 धावांची सलामी दिल्यानंतर इकडे जर पाहिलं तर दुसरं ओव्हर सुरू आहे आणि 2 विकेट केवळ 7 धावांमध्ये त्यांनी घेतलेल्या सुद्धा आहेत. तेच कुणाल कोंडाळकर. मात्र सांगतायत आम्ही हार मारणार नाही. इकडे आम्हाला प्रयत्न करायचे, ते षटकार आलाय आणि तो सुद्धा कुणाल यांच्या विरुद्धच आलाय. होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील. त्यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरवण्यात यशस्वी राहिले, परंतु इकडे धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे आता 18 वर लेग बाईटच्या स्वरूपातील धाव पंच घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 18 आहे. अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 48. या मॅचला ऑन ठेवण्यासाठी या 2 बॉलवर एक तरी मोठा फटका गरजेचा आहे. पाहूया तो मारून देतील का? फलंदाजांना मात्र तो मारावा लागेल. राजेश प्रयत्न करतायत, सिद्धेश प्रयत्न करतायत. या वेळेला उसळी होती, टर्न होता, अंदाज नाही आला त्याचा आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळते. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी आपण पाहतोय. 18 वर धावसंख्या आपल्याला पाहिला मिळते. यावेळेला एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय, परंतु तिकडे फिल्डर आलेले आहेत, त्यांच्याकडून बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि इकडे हो सुरुवातीपासून घ्यायची की नाही घ्यायची या प्रश्नचिन्ह कायम होतं आणि धावसंख्या 19 झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 19, 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत सनी 11 वर्षे. आता मात्र 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता.
19. 12 मध्ये 47 प्रयत्न करावे लागतील. 12 पैकी 8 बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकून द्यायचे. तेवढं सोपं नाहीये, परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. राजेश, पहिलाच बॉल प्रचंड वेगामध्ये फुलर लेन्थचा चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट बॉल पहिलाच येताना पाहिला आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. ज्यावेळेला तिसऱ्या पंचांची मागणी होते, निर्णय प्रलंबित असतो, त्यावेळेला आपण टायमर बंद करतो, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. नॉट आउट. या स्पर्धेची सोशल मीडियाद्वारे, इंस्टाग्राम म्हणा किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईटद्वारे रोहा स्पोर्ट्स कडून देखील खूप चांगलं काम या ठिकाणी केलं जाते. हो, यावेळेला नो बॉल पंच घोषित करतायत. धाव तरी त्यांना पाहायला मिळेल. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. या मिळालेल्या संधींचा फायदा घेणं गरजेचं आहे. फ्री हिट आहे. यानंतर 12 मध्ये 45 नो बॉल घोषित करतायत आणि सांगतात फ्री हिट आहे. यानंतर नो बॉल, फ्री हिट. आता या फ्री हिटचा फायदा सिद्धेश या ठिकाणी घेतील का पाहायचा आहे. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला प्रयत्न केला आणि फ्री हिटच्या बॉलला केलाय लांब 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 हिट. सिक्सरच्या बॉलवर मॅचच्या दिशेने. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त हिट पाहायला मिळतोय. लांबवरचा षटकार. मात्र मोठा हिट येताना पाहायला मिळाला आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. 33 धावा तर धाव फलकावर झालेल्या आहेत. धावा आलेल्या आहेत. सिद्धेश, याही वेळेला सिद्धेश स्ट्रोक खेळतात खरा समोरच्या दिशेने, परंतु तिकडे फिल्डर आलेले आहेत आणि आता माघारी परतील. विकेट. हे मी कुणालच्या बाबतीत नक्कीच म्हणेल. त्यांनी बॅटिंग केली, त्यांनी बॉलिंग केली, त्यांनी कॅचही पकडली. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये कुणाल खूप चांगली कामगिरी करतायत. 33 धावा धावफलकावर आहे. अजूनही 8 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. परंतु जवळपास जर पाहिलं तर या ठिकाणी 22 चेंडूंचा खेळ झालाय 33 धावा बनवण्यासाठी. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर आले तिकडे, कॅच हातातून सुटलीये. धावसंख्या जर पाहिली तर 34 वर जाताना पाहिला मिळेल. 7 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी आहे.
यावेळेला देखील फटका बसताना पाहायला मिळेल, परंतु तिकडे बॉल पहा कसं वळण घेतलंय. आता मात्र रेस लागली, परंतु तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 36 धावांवर. 6 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि या पहिल्या 4 ओव्हर संपण्यासाठी जर पाहिलं तर 18 मिनिटांचा वेळ घेतला, म्हणजे 2 मिनिटे अगोदर संपवल्यात. त्यामुळे तुमचं सुद्धा विशेष कौतुक. परंतु शेवटची ओव्हर सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर संपवायची आहे. चला, 6 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. टॉस झालेला आहे. यानंतर मॅच साठी श्रेय राजे 11 आरे कुर्द आणि आरे बुद्रुक महेशजी दिघे साहेबांची टीम आपण सज्ज राहायचंय आणि साई अर्चित श्रेयस 11 मलखंडवाडी आणि सोनार सिद्ध धाटाव हेमंतजी सनस साहेब आणि उमेशजी बोगटे साहेब आपल्या टीमला सज्ज ठेवायचे. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन जशी ही मॅच संपेल कोणताही विलंब करायचा नाही, लगेच मैदानात यायचंय. चला, शेवटची ओव्हर बाकी आहे आणि बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले निकू देशमुख. निकेश देशमुख यांना आपण या ठिकाणी पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. फलंदाजीत तेवढी छाप नव्हती सोडली, परंतु गोलंदाजीत पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. अशाही मॅचेस जिंकलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. 30 ची आवश्यकता. पहिला आलाय का, परंतु तेवढी लांबी या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. अखूट टप्प्याचा बॉल होता, अपेक्षित होता मोठा स्ट्रोक येईल आणि इकडे 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न केला गेला आणि 3 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 5 मध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता. धावसंख्या जर पाहिली तर 39 वर जाऊन पोहोचलेली आहे. प्रयत्न करावे लागतील. कधी तुमच्या बाजूने मॅच येईल सांगता येणार नाही, तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. मानाच्या प्रतिष्ठेच्या धावीर चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. यावेळेला वेग होता, परंतु अचूकता नव्हती. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 5 मध्ये 26 5 मध्ये 26 5 मध्ये 26. सगळ्यांचं लक्ष रोहावर लागल्याच. तसं पाहिलं तर मध्यवर्ती भागात आहे, रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे रोहा. यावेळेला पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. वाह, मॅच ऑन ठेवली या षटकाराने. 6. वर्षे सांगतायत आम्हीही सोडणार नाही. 4 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे. काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचंय. थोडासा दबाव आता गोलंदाजावर असणार आहे, कारण एक मोठा स्ट्रोक आलाय. क्रिकेटचा खेळ अशा प्रकारचे कित्येक सामने पलटताना आपण पाहिलेले आहे, परंतु आता मयूर हेंडे त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर राजेश आहेत. राजेश यांच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. समीकरण बदललंय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आपल्याला निकू देशमुख. हो, यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगला चेंडू या ठिकाणी निकू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. सेहेचाळीस धावा. सगळ्यांना मात्र इकडे प्रतीक्षा लागली. निकूचे हे षटक संपेल कधी. याही वेळेला एक चांगला स्ट्रोक आलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत. मॅच आता औपचारिकतेच्या दिशेने निघालेली आहे आणि टाळ्या आता वाजू लागलेल्या आहेत. थोडासा सुटकेचा निश्वास देखील पाहायला मिळतोय, परंतु निकुणे जरी फलंदाजी तेवढी चांगली छाप नसेल सोडली, गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतायत. पुढच्या दोन्ही टीम आता तयार राहायचं. आपण जशी मॅच संपेल तसं लगेच आपल्याला मैदानात यायचं. याही वेळेला चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. केवळ एक चेंडू मात्र आता बाकी असणार आहे. औपचारिकता 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी.
गती परिवर्तन तिकडे जादू दाखवली निकुणे आणि मॅचला जिंकला जाते या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना श्री सोमजाई शेनवई आणि त्याचबरोबर शेनवई आणि टेमगर एकत्रित संघ पाहायला मिळाला. तर अभिनंदन, या ठिकाणी विजयी झालात. त्याचबरोबर पराभूत संघ ज्वाला नागोटणे वरसे आपल्याला पुढल्या मॅचेससाठी स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. परंतु मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी ज्यांनी केली त्यांना दिला जातो या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार. कुणाल कोंडाळ